आज आपण नाश्त्याला रवा ढोकळा बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे बघा. तो एका भांड्यात टाकला मी आणि एका लिंबाचा रस घेतला आहे, तो पण त्यावर टाकते. आणि चवीपुरतं मीठ घेतले. आता मिक्स करते सर्व आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचं बॅटर बनवते. त्याच्यात एक चमचाभर तेल पण टाकले आणि मिक्स करून घेते, फेटून घेते चांगलं. हे बघा, चांगलं फेटून घेतलं आणि आता त्यावर झाकण ठेवून 10 मिनटं बाजूला ठेवते. 10 मिनटं झालेच. आता झाकण काढले बघा मी आणि बघा घट्ट झालं आहे रवा. तर आता त्याच्यामध्ये मी 1 पाकीट इनोचं टाकते आणि त्यावर थोडं पाणी टाकते, म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल आणि मग ते ढवळून घेते असं. आणि एका भांड्याला मी तेल लावले बघा आणि त्यावर हे मिश्रण टाकते. आणि वरतून मिरची पावडर भरभरते. हे बघा, मिरची पावडर भरवून घेतली. आता टॅप करून घेते भांडं आणि गॅसवर मी कढई ठेवली, त्याच्यात रिंग टाकली आणि पाणी टाकले. पाणी चांगलं उकळलं, त्यावर ते भांडं ठेवते आणि झाकण लावून 20 मिनटं वाफवून घेते. 20 मिनटं झालेत. आता वाव, ढोकळा का आपला सुंदर फुगला आहे. आता मी खाली उतरून घेतला आहे बघा आणि थंड करून घेते. गॅसवर मी पॅन ठेवलं आहे, कढई ठेवली फोडणीची, त्याच्यात राई घातली, कढीपत्ता घातला आणि ही फोडणी आता ढोकळ्याची मी काप करून घेतलेत बघा. हे बघा, असे काप करून घेतले आणि त्याच्यावरती फोडणी घातली. अशी मी फोडणी घालून घेतली आणि ती आता सर्व करते. कोथिंबीर घातली आणि बघा आपला ढोकळा किती लुसलुशीत झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.